कसा निवडावा आणि काय घडलंय पुढच्या मार्गाने जातो. मामा आणि मामी तिथं काय करतायत याचा एकसारखा विचार करतोय. ते मला अजून समजलं नाही. मामा आपल्या वयाला आमचा नमस्कार. बसता मी बसू. आशेर मोठं असते तशी पण पुढे काढणार निशा होईल पण निराशा नाही. मला खात्री होती विश्वासानं गेलेली माणसं काम पूर्ण करून येणार. आता पूर्ण कसं केलं एवढं मला सांगा. विश्वासान घात केल्या. कोणतो कोणतो तुम्ही सांगल्याप्रमाणे आम्ही त्या वैद्याकडून रोज रोज विष घेऊन असे किती दिवस गेलो पण त्याका आज मात्र विष घातला तात सगळ्यात जाणीव होता आणि त्याका जेवणातून घातला. आणि पुढे जाऊ नको पाहायचा. पहिला त्याने आपल्या माऊक घातल्या काऊक घातल्या माऊक काऊक पटकन कचाकी. आता त्याच्यानंतर त्याने आपण हात घातल्या आणि खाऊ आपल्या हातात आपल्या तोंडात घालून सुरुवात केली. आपल्या तर गाडींच्या हातात घालताना सगळ्यात बोला आहे आणि ती मेली. आणि मी म्हटलं आता हे का गरगरा लागला ह्याच्या पोटात पडी गरगरली. त्या का काय जाय ना या बघून आमचा गरगरा लागला. म्हणजे काही काऊ जीव मेले. तिच्यावर परिणाम झाला नाही. झालं का? आता त्या पोटात गेल्यावर काय झालं तर का माता कळता ना कसा काय काय पुढं काय झालं? अजून काय जाऊ नाही आता काय म्हणजे ते बाळ गेलं नाही. पोटात ते बाळ गेलं नाही तर काय मारावं लागेल? तुला तरी मारून उपयोग काय? आता पर्याय होय. पहिला पर्याय खरा ठरावा. मी जे करणार होतो तेच मला करावं लागेल. मला तिला ठार मारावं लागेल. बाजूला व्हा. तुम्ही बाजूला व्हा. बाजूला तुम्ही बाजूला व्हा. बाजूला तुम्ही व्हा. तुम्ही बाजूला व्हा. काय करू? तुम्हाला ते शक्य होत नाही तर मी काय करू? हा बाहेर कोणाकडे जाऊ पुरे समजेल किती दिवस झाले. त्या समाज त्याला कधी मामा जातालच तेव्हा नवसार अरे तुम्ही तोपर्यंत जाऊ दे असाने जाऊ दे त्या मामा जाऊची वाटच लोक माझ्या तोंडावर तुमची मग आता काही दिवसात मामा तुका करता लागता बाळणपणाचे कळी त्याका सुरुवात झाले आणि समजा बाळण झाला जा काय पोर जन्मा घेताना मामी जवळ घेतो. तुम्ही सांगा मी ऐकतोय. मामी नाही मामी हुनानच खेळ त्याचे हबी नाही ते लगीन जाऊ नये त्यामुळे भय वाटत. तसा काही एक मी करूच नाही काळजी करी नको. आता और जन्मा दिला चढू जाऊ नये नाही तर झील जाऊ नये. खय तो ठेवतो हात ना याच्यातला जडवा मारू येणार मला नकोय. माझ्या प्रसंगानुसार ते मान्य नाही. तर त्या काय करूया काय तिला जन्मात होय काय वाईट बेशुद्ध असला हीच संधी साध्या लग लावूया त्या पोरा आणि मारून असा कुणाची भाषा झाली. दुसऱ्या खेळी मारायचा जागच्या जाग्यावर मारिया. म्हणजे पोर जन्माला आल्यानंतर त्याला तुम्ही मारणार. मामा तुमची हुशारी, मामी तुझी अक्कल हुशारी, तुम्ही डोक्यानं चालणारी माणसं. मामी खरंच मामी हात धुवून घे आम्ही पुढचा बाकीचा काय काम हात धुवून घे थोडा काय माझ्या मग कुणाच्या राणी हात धुवून घेऊन दे माझ्या तोंडात
काय शान लागला त्याच्या हातात लागला तुम्ही हे योग्य प्रकारे पूर्ण करून घ्या. मला बेफोड नको आहे. माझ्या जीवनाला माझ्या नावाला कळत आहे.